काल रात्री मी बोलली होती तुम्हाला की ना स्वरूचे ना हे सगळे गिफ्ट्स आहेत फर्स्ट क्रायवरनं. म्हणजे हे सगळे समर स्पेशल जे मी तुम्हाला वन बाय वन ओपन करून दाखवते. सो काल तर जमलं नाही, रात्री स्वरू आला आणि झोपला तर बोलली स्वरूला बसूनच मी ओपन करून दाखवते. बोल गाइस, बोल स्वरू. हेलो गाइस, ये देखो मेरे क्लोथ्स, ये मुझे फर्स्ट क्राई से आया है. अभी मैं स्विमिंग करने जाने वाला हूँ कपड़े पहन के. अभी मैं फिलहाल जूस ही पी रहा हूँ. मुझे खाना नहीं जा रहा है, धूप इतना है तो मैं सिर्फ जूस ही पीता हूँ, है ना. चल तो गाइस तर फटाफट मी ओपन करून दाखवते. पहिले ते शर्ट्स ओपन करून दाखवते. स्वरूचे शर्ट आलेले होते आणि हे चॉईस करायला मला रात्रीचा टाईम लागतो शांतीचा. थोडेसे ना मी मोठे साईजमध्ये मागवले, कॉटनचे आहेत पण. सो थोडेसे लूजवाले बरे त्याला समरसाठी. आणि ही बघा पॅन्ट खूप मोठी आहे ॲक्च्युली, पण ना याची कंबर बरोबर आहे, स्वरूला होईल अशीच आहे. थोडीशी लूज आहे, लूज पॅटर्न आहे. शंभा थँक्यू बेटा. इथे बस आधी, इथे बस, नंतर दाखवू. इथे बस, व्हिडिओ काढून झाल्यावर इथे इथे बस. ये लवकर आपले कपडे दाखवू गाईजला. बोल हेलो गाय, ये देखो मेरे कितने कपडे हैं. तर फर्स्ट आउटफिट तो होता स्वरूचा. आता हा सेकंड दाखवते. सेकंड ना हा पण खूप फेवरेट आहे माझा. हां थांब, हे बघ हे काय आहे रे. आत्ताच मी बाबूचे पूर्ण टॉयज भरलेले तर पूर्णच्या पूर्ण फेकून गेले. डेंजर झाला एकदम. हा एक शर्ट आहे बाबूसाठी, हा पण एक मस्त पैकी मागवला. तर हा वाला मी दाखवते. एक स्वरूचा ना हा खूप मस्त आहे. तर हा बघा शर्ट, टी शर्ट आहे, असं वाटतं बॅग आहे बट ही प्रिंट आहे आणि ह्याच्यावरती शॉर्ट्स आहेत. आणि अजून हा ना लाईफ जॅकेट आहे बाबूसाठी. तर हा पण मी फर्स्ट क्रायवरनंच मागवला. तो छोटासा जॅकेट आहे. बाबू ना स्विमिंग पूलमध्ये जातो ना तेव्हा घाबरून उभा राहतो, म्हणजे पूर्ण चिटकूनच असतो बॉडीला, असं उतरतच नाही, डेअरिंग नाही करत. तर त्यासाठी मागवलेलं. आणि हा एक पुडी आहे, एकदम अशी पातळमध्ये ॲक्च्युली, असं नेक टाईट होईल थोडीसं म्हणून वापरून टाकायला लागेल बाबूला. खूप छान प्रिंट आहे. मला याचं कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं, पॅटर्न पण मस्त आहे. सो टी शर्ट पण भारी आहे. नेक्स्ट ही पॅन्ट आहे. बाबूकडे कपड्यांचे थोडे कलेक्शन झालेत ना, पण गरमीमुळे तो काहीच घालत नाही. ही पॅन्ट आहे. आणि हा स्विमिंगचा गॉगल मागवला आहे स्वरूला. हा गॉगल आहे आणि इथे ना इयर प्रेस करण्यासाठी हे, म्हणजे कानामध्ये पाणी नको जायला म्हणून. तर ना बाबूला घेऊन जाऊ स्विमिंग पूलमध्ये, बघू राहतो का आणि घालतो का. तर हा एक स्विमसूट आहे मस्तपैकी, पूर्ण जम्पसूट सारखंच आहे. चेन आहे इथे आणि मस्तपैकी फॅब्रिक आहे. थांब. आणि ह्याच्यावरची ही कॅप. स्विमिंग सूट ना तर बघा स्टँडला लावलेला मी, पूर्ण स्टँड वगैरे तोडून टाकला, मोबाईल काढला. हे देखो काय, हे देखो मम्मा काम करत होती ना काहीतरी. अशी का करते तू बाबू, तुझं का ना खेळत गाडी. आणि इथे बघा मी जस्ट आहे ना 5 मिनटं झाले पूर्ण पसारा आवरून ठेवलेला, तर 2 मिनटामध्ये सगळी खेळणे खाली पाडून टाकली. त्याला असंच पटापट दाखवते. तर हा पण एक शर्ट आहे बाबूचा, मस्त प्रिंट आहे. आणि हा पण एक स्विम सूट आहे, सेम तसाच आहे जशी तो मगाशी होता ना तशा टाईपमध्येच आहे. ये देखो काय, ये देखो काय देखो. आणि हा पण एक स्विम सूट आहे ब्लॅक कलरचा बाबूचा. तर 3 स्विम सूट झाले. वरूकडे ही स्विमिंगची कॅप आहे, मस्तपैकी सगळं आहे. मग स्वरूने नीट ठेवलं पाहिजे, बाकी काहीच नाही. आणि स्वरूसाठी माहिती डॅडू काय आणतं ते. तर गाईज हे ना ऑर्डरला गेलेले, सकाळी 8 वाजताच गेलेले घरात ना, तर अजून आले नाही. 4 वाजेपर्यंत विचारे पनवेलमध्येच आहे. आणि स्वरूसाठी ना बाबूला वेगळं लागलं. आणि हा एक शर्ट आहे बाबूचा, खूप मस्त आहे. ओपन नाही करून दाखवत. बघा मला काही शूटिंग नाही करून देते, मी आता शूट करते तर पूर्ण कॅमेरा वगैरे सगळं हलवलं. असं वाटतं ना नकोच काय दाखवायला स्वरू असल्यावरती.
काय बोलते बाबू? कसं बघू? परत कर, परत कर प्लीज. बघितलं हातबीत जोडून प्लीज. एवढी ऍक्टिंग येते रे बाबू तुला. कुठे एवढं ऍक्टिंग शिकलाय? प्लीज बोल एकदा परत. परत बोल, परत बोल. कशी बोलते दाखव. खुश का? What is this? This is Faruq ball. ये छोटा भीम का बॉल आहे. थांब ना, गाडी नाही ती. लगे गाडी चालवा लागला. ती बॉल आहे. गाडी आहे कधी वाटे ना. मम्मीने बॉल पण मागवला आहे. याच्यामध्ये बॉल आहे. तर डॅडू ना स्विमिंग पूल घेऊन येणार आहे तुला सरप्राईज असा मोठा. त्याच्यामध्ये बॉल टाकायचा हा आणि शरूला खेळायचं. खोलून देऊ. आणि हे जॅकेट घालशील ना? बघितलं वाईस बाबूने बघितले आणि बोलते बेबी कशी आली. काय बाबू काय मम्माने आणले. मम्माने बेबीला गाडी तर ठेवायची. त्याला 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 हात नाही लावायचं. बघितलं ना भाऊ आहे ना. सकाळी नाही येईल ना तेव्हा आम्ही बँकेत गेलतो ना. बँकेत हा. आणि नेना कसा करतो? नेना कसा रडला? आणि दुसरा दुसरा काय करतो? सेकंड 2 नंबर काय करतोय? पप्पी किसी. आणि आणि पहिला पहिला फर्स्ट लाईट म्हणा. फर्स्ट फर्स्ट कसा करतो? अरे व्हेरी गुड. हा. आणि दुसरा ते त्याला हात नाही लावायचा. ते रडतात मग. एसके गाडीमध्ये काय लावलं? काय ते एसके बेटा सकाळी बाबूला हवं होतं. मला असं झालं पोराला माझ्या ना म्हणजे ना कसं तरी वाटलं. लगेच दुपारी तेच दिसलं. लगेच आम्ही घेऊन टाकली. बेबी गाडी मध्ये आला. तुला आवडतात ना टक्कू बेबी? म्हणजे ना आम्ही बाबूला कधी पण काय मागितलं ना काही कुठे अजून परत असं म्हणजे हे नाही केलं ना हो आपण. का दिलं नाही मग छोट्या मोठ्या वस्तू आम्ही दुबईला फक्त जरा महाग होतं ना. तर मागे आम्हाला वाटलं आम्ही इकडे गाड्या घेऊन गेलो. दुबई नाहीये पण काय आलं दुबईला काहीच नाही माहिती. बरोबर जम्पिंग नाही करायचं. दुबईला जायचं. दुबईला जायची. जिममधनं आलो आणि उद्या कॉम्पिटिशन आहे गाईस. ब्लॉग एडिट करू ना. इथे जो मला टाकेल सकाळी अपलोड करा. बच्चा थांबलो म्हणून तुमच्यासाठी डाएट बनवते उद्या सकाळी फक्त नाही डब्यात गरम करून. बायकोने डाईट दिली ना 200% गोल्ड मारले. घाबरले मग अशी मोठ्या हॉस्पिटलला आहे. मेसेज पण लागला मला. श्री श्री वाईस काय आला माहिती का? एसकेचे ना सकाळी अचानक तब्येत बिघडली. गेल्यावर का पोट बी दुखायला लागलं एकदम. बॅग बिग तर दवाखान्यात गेलो मग असे. तर तिकडनं सोनोग्राफीची चिठ्ठी दिली आहे. आता सोनोग्राफी काढायला गेली एसके आणि तिकडनं मग जाऊया आपण परत ब्लड चेकिंग करायला. आणि नंतर समजा आपलं रिझल्ट काय झालंय काय नाही डॉक्टरकडे झालं आहे. पहिल्यासारखं नको व्हायला. काय माझा ना स्वराज झाल्यावरती 6 मंथने ऑपरेशन झालं होतं. एक ब्लडचं गाठ झालेली. सो सेम तसंच परत झालेलं. सो भीती वाटत होती की परत ते सिच्युएशनमध्ये नको यायला मी. कारण तेव्हाचे दिवस मला परत सगळे आठवायला लागलेले. मी देवाला एवढेच प्रे करत होती की ना सगळं नीट होऊन दे आणि सगळं म्हणजे कमीत कमी मेडिसिन्स इंजेक्शननी सगळं होऊन दे क्लिअर. आता काही डॉक्टर सांगितलं ब्लड चेक करायला. नंतर सोनोग्राफी मारून आलेलो आहे तो रिपोर्ट लागला. पुढच्या